जय बाळू मामा तुम्हा सर्वांना। तर आज आपली फायनली सगळी गुरं आपण गोठ्यात सोडलेली आहेत अगोदर, कारण का बारकी बारकी वासरं सोडली होती, कारण का म्हणलं ही कशी काय राहतात कशी नाही, आणि लय पळत होती बारकी वासरं। आपण यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ एक सोडलेला आहे त्यांचा, ते नक्की जाऊन बघा। आणि हो का आता जी ही बारकी जी बसल्यात ना ती पळून पळून इतकी दांबल्यात, दमून जागेवरती बसल्यात। पण खरंच आज आम्ही इकडं पाठीमागे दिसत आपल्या मोठ्या गाय, हो का मोठ्या गायही सोडलेल्या आहेत सगळ्या। सगळं काम आपण पूर्ण करून घेतलं, कारण का ह्या कामाला 6 महिने गेलं। खरंच कुठलंही काम करायचं म्हणलं ना सोपं नाही, लय अवघड आहे। आणि ही जी बाबळ आहे आपण ती मध्ये राखलेली गुडवीच बाबळ आहे, बाबळच आहे पण गुडवीचे काट्याची एक बाबळ असते आणि गुडवी एक बाबळ असते, त्यातून ही गुडवी बाबळ आहे। हिला काय काटं नाही तर, आणि चांगली मोठी आहे। आणि तिची उन्हाळ्यात सावली चांगली होईल म्हणूनसाठी उन्हाळ्याचं कसं आहे गरज लागते जास्त करून सावलीची। पत्र्याखाली गुरांना जास्त गरम होतं, माणसांनाही बसू वाटत नाही, म्हणून झाडाची जास्त गरज लागते। त्याच्यामुळं आपण ही बाबळ राखलेली मध्ये। आणि हे आपला असा गोठा आहे बघा, ह्याच्यात आपण ऊसाचं पाचटही टाकलेलं आहे। एक आजच गाय आपण सोडल्यात, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मी। ह्याच्या अगोदर आम्ही 4-5 दिवस झालं बारकी वासरं सोडली होती, कारण का भीती वाटत होती सगळी मिळून जर भांडणं जर करायला लागली तर ऐकायची नाही। आणि एकदम सोडली होती त्यावेळेस इतकी अंगावर पळत होती, अशी बिंदास्त अंगावर यायची। म्हणलं माणसाला थोडा होत्याल का ती बारकी वासरं मारत्यान, त्याच्यामुळं लय भीती होती। त्याच्यामुळं आम्ही थोडी थोडी करून सोडली, कारण का ही मोठी गाय आहे दुधाची गाय, आपल्या चांगल्या आहेत, थोड्याच आहेत पण चांगल्या क्वालिटीच्या आहेत। आणि जी बारकी जी वासरं आहेत ना हो का इकडं पाठीमागं बसल्यात, ही बसल्यात हो का, ही काळे एक उभं राहिली, ती सुद्धा एक चांगली जातीची वासरं आहेत, आपली जातवान जनावर आहेत, थोडीच आहेत। आता आम्ही हळूहळू सुरुवात करणार आहे, कारण का आता पहिला आपला थोडाच गोठा होता बारका, एक 5 गाया बसत होत्या। त्याच्यानंतर आपण हे आता मुक्त गोठा केलेला आहे। मुक्त गोठ्यात आता लय नाही, इकडं 10 गाया तिकडं 5 गाया, आपल्या एक 15 गाया होत्या। तर आपलं 15 गायाचं नियोजन आहे, तर आपण नक्कीच 15 गाया करणार आहे। आणि गाया ही क्वालिटीच्या राहणार आहेत। खरंच ह्या जनावरांना इतकं कष्ट आहे ना, कुठलंही काम करा कष्टाशिवाय पर्याय नाही। तो का आता निवांत बसल्यात, त्यांना प्रत्येकाला सगळं जिथलं तिथं बघावं लागतं, धुणं असन खाणं असन शेण पाणी सगळं जिथली तिथं करावं लागते। त्यांना माणसांगत आजार आलेलाही कळत नाही, सगळं कुणाला काय झालं हे सुद्धा लक्ष द्यावं लागते। आणि तिकडे पाठीमागं आपल्या शेळ्या आहेत, तो आता खाली बसल्यात। शेळ्या कमीच आहेत, शेळ्या 5 शेळ्या आहेत आपल्या, आणि आपल्याला अजून एक 10 शेळ्या करायच्या, 10 शेळ्या करायच्या, म्हणजे आपल्या 10-15 शेळ्या आणि 10-15 गाया करायच्या, हे आपलं असं नियोजन आहे। तर करायला आपण दोघंच असल्यामुळं, आणि दादू आपला चालत नाही बोलत नाही, दादू आपला घरीच आहे, कारण का दादूवरती लक्ष ठेवत आपल्याला हे सगळं काम करायचं आहे। आणि दुसरं काही काम करायला जमत नाही, त्याच्यामुळं आपण हे गायांचं काम निवडलेलं आहे। आमच्या इकडं जास्त करून तरकाऱ्या ही करतात, आता आमची तरकारी आहे थोडीफार, मी आपल्या चॅनलवरती सोडलेलं आहे, आपला गोसावळा आहे त्याचं व्हिडिओ सोडलेलं आहे, ती नक्की जाऊन बघा। आणि हे असे बघा आपलं शेतकरी जीवन, चला करत राहायचं, संसार आहे संसाराचा गाडा लय अवघड आहे, हे वाढावाच लागतो। आणि त्यातूनही दोन्ही नवरा बायको जर चांगली असेल तर संसार चांगला व्हायला वेळ लागत नाही। तसंच खरंच आमचा सगळं काय चांगलं आहे, आमच्या दादूच्या आशीर्वादाने कुठंच काय कमी नाही आम्हाला, कष्टही तेवढंच करतो आम्ही, आणि दादूचा आशीर्वादही तेवढाच आहे। त्याच्यामुळं दादूच्या पायात आपल्या जास्त लक्ष्मी, कुठलं काम केलं तर त्याला नक्कीच यश येतं। तर असं आहे आपलं जनावरांचं ह्यांचं। तर चला रानातली बी काही कामं आहेत आपल्याला, रानात आता आपल्या गोसावळ्याच्या 2 बांधण्या झाल्यात, आता एक 3री बांधणी शेवटची करायची, तर आता मी रानातच निघाली। तर चला म्हणलं तुम्हाला दाखवा गाया। आता तुम्ही म्हणता एवढ्याच गाया दिसतात, कारण का आता या सगळ्या जिकडं तिकडं पांगून बसलेल्या गाया आहेत, त्याच्यामुळं आता मी थोड्याच गाया तुम्हाला दिसणार आहेत। तर गावाने त्याच्यात चारताना नक्की तुम्हाला दाखवणार आहे। तर ह्या काय कशा बसल्या, आणि कोंबड्या ही आपल्या आहेत त्याच्यात, कोंबड्या पण आता बाहेर गेल्यात, एक 10-15 कोंबड्या आहेत आपल्या घरगुतीच, आपण काही विकायला ह्याला नाही तर पाळलेले आहेत। तर कोंबड्या ह्याच्यात मस्तपैकी शेण ईस काढतात। तर असं आहे आपलं शेतकरी जीवन। तर चला आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, धन्यवाद।